आगामी विधानसभा निवडणुका आणि शिवडी मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये बरीच रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी असतील किंवा मग शिवसेना ठाकरे गटाचे सुधीर साळवे असतील, या दोघांमध्ये रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळत आहे। अजय चौधरी यांना मातोश्रीमधून ग्रीन सिग्नल मिळाला आहे, त्यांना एबी फॉर्म देखील दिलेला आहे। मात्र यावेळी निवडणूक ही अजय चौधरी ऐवजी सुधीर साळवे यांनी लढवावी, सुधीर साळवींना एबी फॉर्म मिळावा, त्यांना उमेदवारी मिळावी या मागणीसाठी प्रचंड मोठा समुदाय जो आहे तो आज लालबाग परळ या ठिकाणी दाखल झालेला आहे। आपण हा जनसमुदाय पाहू शकतो कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुधीर साळवी यांच्या समर्थनात हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, काय नेमकी मागणी आहे? अजय चौधरींना उमेदवारी जाहीर झालेली आहे, आता नेमकी तुमची काय मागणी आहे? उमेदवारी जाहीर होणे, एबी फॉर्म घेऊन उमेदवारी भरणे, दोघांमध्ये फरक आहे। ह्यापूर्वी मातोश्रींनी अनेक वेळा उमेदवार देऊन बदललेले आहेत, ना अशातला भाग नाही आहे। आणि इथे रामाचा वनवास 14 वर्ष संपला, पण लालबाग परळ शिवडीचा वनवास काय संपत नाही आहे। जर एखाद्या व्यक्तीला 13 वर्ष विभाग प्रमुख, त्यापूर्वी उपविभाग प्रमुख, त्यानंतर आमदारकी, एवढा सर्व ज्या व्यक्तींनी भोगला आहे, तरी पुन्हा त्याला लोकांवर तुम्ही थोपताय। हे लोकांचं मत नाही आहे की अजय चौधरी साहेबांना तुम्ही पुन्हा द्या, पण हे शिवसेनेचे नेते मंडळीकडनं पक्षप्रमुखांना मिसगाईड करून अजय चौधरींना तुम्ही शिवडीवर थोपताय। पहिली गोष्ट, प्रथम गोष्ट। दुसरी गोष्ट, अपोजिशनला कोण आहे तुमच्याकडे? जॉईंट किलर बाळा नांदगावकर, ज्यांनी छगन भुजबळ सारख्या दिग्गजांना, आमदार दगडू सकपाळ सारख्या दिग्गजांना पाडलाय। ह्याचा सर्वत्र बेनिफिट आमदार बाळा नांदगावकर पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। जर सुधीर साळवींना तिकीट नाही मिळाला तर बाळा नांदगावकर यांचे चान्सेस ब्राईट आहे। अजय चौधरी यांच्या विरोधात एवढी नाराजी का? कारण ते इतके वर्ष आमदार राहिले आहेत, आता त्यांच्या विरोधात एवढी नाराजी का? साहेब, नाराजी कशी असते माहिती आहे? सिम्पल अँड स्वीट आहे। आज मी माझा एक सिम्पल सांगतो। माझ्या इमारतीमध्ये एक बाई कोविडला ओखाडला ॲडमिट होती, मला प्लाझ्मा पाहिजे होता। भाऊनी मला KM मधनं प्लाझ्मा घेऊन दिला सुधीर साळवींनी। ज्यावेळेस सगळ्यांनी हात वर केले की प्लाझ्मा आम्ही घेऊन देऊ शकत नाही, आज माझ्या मुलाचं ॲडमिशन भाऊनी केलेलं आहे। मी हॉस्पिटलला ॲडमिट असताना माझ्या उपचाराला जे काय डॉक्टरांचा सल्ला वगैरे लागणार आहेत ते भाऊनी केलेलं आहे। असे मी नाही, लालबाग परळ शिवडीमध्ये असंख्य उपकार भाऊनी लोकांवरती केले आहेत, म्हणून त्या उपकाराची परतफेड त्यांनी कधी मागितली नाही। आज आमचं कर्तव्य, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्हाला आमदार कोण आहेत माहीत नाही, आम्हाला खासदार आहे कोण माहीत नाही। आमच्या रात्री अपरात्री प्रसंग घडला, सुधीर भाऊ असा त्रास आहे, भाऊ धावून येतात। जर अशा व्यक्तीला तुम्ही डावलणार असाल आणि असा एखादा व्यक्ती आमच्यावर थोपणार असाल की ज्या व्यक्तीची कार्यकर्त्यांना किंमत नाही, जो रात्री 9:30-10 नंतर इंद्रप्रस्थात जातो, काय प्रकार आहे तो मला काय कळत नाही, पण 9:30-10 नंतर दार बंद होतात लोकांसाठी, असे आमदार आम्हाला नको आहेत। सर, काय वाटतं, मातोश्री आपला निर्णय बदलेल का? अजय चौधरींची उमेदवारी सुधीर साळवींना देईल का? लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने मला तरी असं वाटतं की काहीतरी चमत्कार घडेल। भाऊ असा कोणताही वेगळा निर्णय घेणार नाही, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून मातोश्रीच्या त्या ठिकाणी आमच्या कथा व्यथा ज्या का आहे शिवसैनिकांच्या त्या ठिकाणी पोचल्या गेल्या असतील, आणि म्हणूनच आज भाऊंना त्या ठिकाणी मातोश्रीवर बोलवलं आहे। कुठेतरी एखादा चांगला निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि या शिवसेनेचा युवा नेतृत्व म्हणून जे काही आमचे सुधीरभाऊ साळवी आहेत, लालबागच्या राजाच्या आज आशीर्वादाने जे कार्य करतायत ते कार्य खूप मोठे आहे, आणि म्हणून त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असं आम्हाला वाटते। मी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो। ज्यावेळेस अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्यासोबत ते राहिले, बंड झालं तेव्हा माझ्यासोबत ते राहिले, त्यामुळे त्यांना ही परतफेड। काय वाटतं आता जर का मातोश्रीने निर्णय नाही बदलला तर तुम्हा तमाम शिवसैनिकांची काय भूमिका असेल? कसं आहे, साहेबांचं देखील बरोबर आहे, त्यांच्या कठीण काळामध्ये जे आमदार त्यांच्या बाजूने राहिले त्यांना आमदारकी दिली पाहिजे, क्रायटेरिया हा प्रत्येकाला लागला पाहिजे। परंतु कसं आहे, तुम्ही 10 वर्ष आमदार होते, त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, युवा नेतृत्व कुठेतरी पुढे आले पाहिजे। आणि युवा नेतृत्व जर पुढे आलं तर आपले शिवसैनिक वाढतील, युवा सैनिक वाढतील, हा एक मोठा कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आज शिवसेनेच्या विषयी जर आस्था असेल तर कृपया करून कुठेतरी त्यांनी आपला निर्णय बदलावा। आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की परळ आणि लालबाग हे माझं हृदय आहे, म्हणून जर हा निर्णय बदलला तर खरोखरच हृदय कायमस्वरूपी राहील। अन्यथा जर इथे काय वेगळं घडलं, अपरित घडलं
तर उगाचच दोघांच्या भांडणामध्ये तिसराचा लाभ होईल, तर तसं होता कामा नये. आणि शिवसैनिकांची मनं खूप दुखावली जातील, कारण गेली 25 वर्ष हा शिवसेनेचा बालेकिल्ला परळ, लालबाग, शिवडी हा आपण शिवसेनेने निष्ठावंतांनी बांधलेला आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे की सुधीर भाऊ साळवींना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांचं संधीचं सोनं करावं. आता काय सांगशील, कोण नेमकं या सगळ्या गोष्टीमध्ये काय नेमकं होईल? जर का अजय चौधरींनाच उमेदवारी राहिली तर मात्र कोण जिंकेल? कोण जिंकेल? खऱ्या अर्थाने जो सर्वसामान्यांचा जो एक कार्यकर्ता पुरुष आहे सुधीर भाऊ साळवी, तो खऱ्या अर्थाने त्याचं हे होईल असं वाटतं मला. कारण खऱ्या अर्थाने तिकीट हे निमित्त मात्र आहे. मी आधीसुद्धा बोललो होतो, तिकीट हे निमित्त मात्र आहे. जनतेच्या, आमच्या सर्वसामान्य लालबाग परळकरांच्या मनातला आमदार जो आहे तो सुधीर साळवीचा आहे. कारण ज्यांच्याकडे सत्ता नसताना त्यांनी आजपर्यंत इतकी कामं केली. सत्ता ही जी गर्दी जमली नाही, यांची सर्वांची कामं सत्ता नसताना केलेली आहेत म्हणून ही गर्दी जमलेली आहे. त्यांच्या तळागाळातल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांपर्यंत सुधीर भाऊ रस्त्यावर येऊन लढले आहेत. ते रस्त्यावर येऊन लढलेत म्हणून आम्हाला त्यांना विधानसभेत जाऊन पाठवायचं, की जेणेकरून युवकांचे जे प्रश्न आहेत, आमच्या लालबाग परळकरांचे खरे जे प्रश्न आहेत ना, ते विधानसभेपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचतील आणि त्यांच्यामार्फत आमचे प्रश्न सोडवले जातील. म्हणून मला असं वाटतं की प्रश्न कुठलाही असो, उत्तर फक्त सुधीर भाऊ साळवी. सुधीर भाऊ आप आगे बढो. हम तुम्हारे साथ हैं. नक्कीच. पण मला एक परत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. निर्णय नाही बदलला, तुम्हा तमाम शिवसैनिकांची काय भूमिका असणार आहे? निर्णय, आमची अपेक्षा आहे की आता भाऊ तिकडे गेलेले आहेत तर निर्णय नक्कीच बदलला असेल. तुम्ही मगाशी एक प्रश्न बोललात साहेबांना की लोकसभेसाठी जे तुम्हाला सांगतो, लोकसभेचं जे मतदान झालं, लोकसभेचे प्रमुख हे सुधीर साळवी होते. ते जर समन्वयक होते, जर ते माणूस एक खासदार निवडून आणू शकतात तर तुम्ही, आणि शिवडी विधानसभेचा इतिहास आहे जिथे सुधीर भाऊ उभा राहू शकतो ना, तो एक नगरसेवक आमदार उभा पण निवडून पण आणू शकतो आणि तो पाडू पण शकतो, एवढी त्या माणसामध्ये ताकद आहे. आज प्रत्येक जणी तुम्ही बघू शकता, इथे कोणाला इथे पैसे देऊन की असा फोन करून बोलवलं नाही. 5:30 वाजता आम्हाला मेसेज पडलाय की इकडे या म्हणून आम्ही आलोय. आज माझ्या वडिलांचं ऑपरेशन होतं, झाली 1.5-2 वर्ष ग्लोबल हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेला एका फोनवरती सुधीर भाऊ, सचिन भाऊशी आम्ही बोलल्यानंतर तिकडे पैसे वगैरे सगळ्या गोष्टी कमी झाले. प्रत्येक वर्षाला मी 8 ते 10 ॲडमिशन करतो सुधीर भाऊच्या मार्फत MD कॉलेजमध्ये. आज तुम्हाला KM, वाड्या, टाटा, परळ हॉस्पिटल, काही प्रायव्हेट ग्लोबल हॉस्पिटलला जरी काही काम असेल, तुम्ही सुधीर भाऊला फक्त एक आवाज द्या, तो माणूस आज सत्ता नसताना या गोष्टी करू शकतो. तर त्याला पावारली तर मंत्रिपदाच्या लायक आहे तो, आणि त्या माणसाला संधी भेटली पाहिजे. आज कामावरनं लवकर आलोय त्या माणसासाठी. कारण ही जी गर्दी जमली ना, ही कुठनं शिवडी विधानसभेतली गर्दी आहे. हे ठाणे, पुणे, कल्याण, नाशिक इकडनं कुठनं आलेली लोक नाहीत. तुम्ही इकडे प्रत्येकाचे आधार कार्ड पण बघू शकता. आणि आम्ही का आलोय, कारण आम्हाला कुठेतरी खंत आहे, आम्हाला वाईट वाटलं की आज सुधीर भाऊला नाकारलं गेलंय. आणि चौधरी साहेबांनी पण चांगलं काम केलं, पण आम्हाला काहीतरी नवीन चेहरा पाहिजे होता. आम्हाला असं वाटतंय की सुधीर भाऊ आमच्यासाठी काहीतरी करू शकतो, म्हणून आम्ही या तातडीने आणि पोटतडकीने या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. खूप खूप धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल. ते होते सर्व तमाम शिवसैनिक लालबाग परळमधले, ज्यांचं असं म्हणणं आहे की सुधीर साळवी यांनाच उमेदवारी द्यावी, अन्यथा अजय चौधरी यांना उमेदवारी दिली तर ते कदाचित त्यांचा पराजय होऊ शकतो, अशी भूमिका या तमाम शिवसैनिकांनी सामटेशी बोलताना सांगितलं आहे. कॅमेरामॅन नितीन करासह मी सूरज मसूरकर, सामटे, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.